मुंगेरी लाल के हसीन सपने। आता व्यक्तिगत दादा शिंदे आणि फडणवीस साहेब कुठे यांना भेटायला गेलं, कुणाला सांगितलं, जरा ओपन करा ना। परंतु त्यांना स्वप्नात रममान होऊ द्या। ग्राउंडला काय चाललंय हे संजय राऊतला अंदाज नाही, तो बोरोबादर केवळ आहे। सामनात लिहायचं आणि देवानी तोंड दिलंय त्यातनं वाफ दवडायची, याच्या पलीकडे संजय राऊतांना ना अभ्यास ना असेसमेंट, त्याच्यामुळे बेताल बिनबुडाचं निराधार बोलण्याचं त्यांचं काम जे आहे ते अव्याहतपणे त्यांचं चालू आहे। तसंच चालू राहू द्या। लोक विधानसभेला काय ते दाखवून देतील, तेव्हा संजय राऊतने त्यावर प्रतिक्रिया द्यावी। सर, भाग्यश्री आत्राम यांनी काल राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला। त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम असं बोलले की त्यांनी आता नवीन वडील निवडलाय, स्वतःचे वडील सोडून। मला वाटतं अत्यंत हृदयाला स्पर्श करणारं वक्तव्य आहे की पक्ष फोडला, घरं फोडली बोलणाऱ्या शरद पवारांना आता त्यांची काय नियत आहे हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आलंय। तुम्ही मुंडे साहेबांचं घर फोडलं, त्या घरामध्ये दुफाळी पाडलीत। तुम्ही अनेक या देशातली घराणी फोडलीत आणि आता तर बापापासून मुलीला तोडण्याचं पाप त्या ठिकाणी करताय। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण होत राहील, परंतु आज एका बापाला सांगावं लागतं की त्यांनी नवीन वडील शोधलाय। हे पाप शरद पवारांचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे आणि त्या पापाचं प्रायचित्य जनता केवळ गडचिरोलीत नाही, या देशातील कुटुंबवत्सल जनता पवारांच्या पक्षाला त्यांची जागा दाखवतील। वडिलांनी असं हताशपणे बोलणं हे मला वाटतं हृदय हेलावून टाकणार आहे, हे निश्चित। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।